हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईडला खेळलं. सिंगल श्री गणेश होतो एकेरी धावेने. बघा आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात येते, जसे तुमच्या 3 मॅचेस कंप्लीट होतील निश्चितच 3 राऊंड, तर स्पर्धेच्या प्रवेश फीबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडून पूर्ण करायच्या आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह केला रुकेश कांबळे, याच्या पायाच्या मधून चेंडू निघून जात होता. बॅकअप सुद्धा चांगला आहे. किरण प्रजापती आणि शाकिब दोन्ही खेळाडू बॅकअपसाठी आले होते. खूप चांगला बॅकअप केलं जाते. दोन्ही चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धावफल करत धावा 2 गोलंदाजी मार होते. आपण सूरजला पाहतोय. सुजल बघा, आपण सुजलचा जर का उल्लेख केला तर आपण गोलंदाजी करताना इतका दिसत नाही, पण ती संधी मिळाली तिला ग्रॅब करते. ओ हो, झेल टिपण्याचा प्रयत्न, कॅचेस विन मॅचेस, पण झेल मिस केली जाते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करत धावा 2. वाईटचा इशारा. विवेक पाटील सर यांना दोन्ही हात खोलण्याची संधी दिली जाते. 3 चेंडू 3 धावा. वाईड नंतर नोचा सुद्धा इशारा. इथून अडचणी वाढल्यात. वाईड नंतर नो आला. वाइड नहीं, नो प्लस बनाया और वाइड आया. इधर है 5 ना. हाँ 5 हुआ. कितना बॉल हुआ? 4 बॉल. वनडी है. यस, सिंगल. 4 चेंडू 6 धावा. कौन मारे? 6 हुआ. 1 2 3 4 बॉल 5 बॉल. 5 बॉल झाले सर. अभी का वनडी तो लिखो भाई. हाँ ठीक है. 5 चेंडू 6 धावा. एक बॉल फेस हुआ. अभी आपने लिखा नहीं था ना यार. स्ट्राइकला कौन है भाई? ये राहुल है. फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला पकडले गेले. फेकी नाही केली जाते. चेंडूला कलेक्ट केले गेले. षटकाची समाप्ती. धावफल करत धावा 6. घेऊया ब्रेक. IKDJला भेंडीचा पिवला फुल भेंडीचा पिवला रायाला हानी नेटफुल देवा तुला कानाचा हानी नेटफुल. वाईटचा इशारा. बघा, इथून अडचणी वाढल्यात. लॉंग विकेट मध्ये तुम्ही तुमचा नवीन गोलंदाजाला जर का वापरण्याचा प्रयत्न केला जातोय तर इथून अडचणी संघाच्या वाढल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू ऑफ साइडला सरळ निघून जाते. 1 बॉल सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. फुलटॉस चेंडू डबल 1. 11 धावा. वाईटचा इशारा पंच आमच्या दिशेने होतोय. 12 धावा. धावफल करते. अतिरिक्त धावा धावफलकर मधून वाढतंय. खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलं. हो, चेंडूला पकडलं गेलं. फेकी वरच्या हँड वरती. थ्रो सुद्धा केला गेला. थोडंसं उशिरा केला जातोय थ्रो. क्षेत्ररक्षणाचा नजारा चांगला होता. फेकी करेपर्यंत 1 रन कंप्लीट. 15 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल कर धावा 15. 2 चेंडू लेफ्ट हँडर बॅटरला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दाखवण्यात आली. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल कर धावा 16. फुलटॉस चेंडू स्ट्रेटच्या दिशेने फेकी. ओहो, फेकी थोडीशी फेकीमध्ये घाई होती. फेकी खालती राहिली. षटकाची समाप्ती.
धावपळकर धावा 17. इथून कोणत्या संघासाठी आहे खतरा? ऐकू एकदा डीजे ला. थँक्यू. नवीन गोलंदाज लालूला आपण पाहतोय गोलंदाजी मार वरती. 17 इथून कोणत्या फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळ धावा 18. इकडून बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूला शरीराचा वेध घेऊन चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला. तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ धावा 19. बघा इथून लालू खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच पासून खूप चांगली गोलंदाजी करतो. एक मुख्य गोलंदाज म्हणून MC संघ ज्याच्याकडे पाहिलं जाते रुकेश कांबळे लालूला आपण पाहतोय. तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ धावा 19. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकरती धावा 19. धावपळकाची परिस्थिती थोडस स्थिरवली जाते. हो हो सुरेख सुरेख चेंडूला आपण पाहू शकतो. टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे आतमध्ये राहिला. येस रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. आफ्ताब याद चेक करायचं आहे. इट्स अ फेअर. बघा खऱ्या अर्थाने लालू खूप चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट्स अँड कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. 19 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू. कशा प्रकारे लालूला तिसऱ्या षटकासाठी थांबवलं गेलं, काय रणनीती आखली गेली, त्या रणनीतीवर खऱ्या अर्थाने लालू कामगिरी सुद्धा ती चांगली करतोय. ऑन साइडला फेकी फेकी षटकाची समाप्ती. धावपळकर धावा 20-20. दुसऱ्या षटकापर्यंत 17 होता. त्या खतरा थोडासा लालूंनी रिलीज केला गेला. लालूंनी फक्त 3 धावा दिल्या. वैयक्तिक आपल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी MC संघाकडून करताना दिसतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी किरण प्रजापती लस्सीला आपण पाहतोय. 20-20 रन ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावपळकर लगावला गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल. मोठा फटका मर्यादित रेषेच्या खूप बाहेर. षटकाराला बॉक्स मध्ये महत्व नाही. गडी बाद. कमॉन डीजे. ऑन साइडला 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 21-21 धावा.
हाँ 3 बॉल ना 22 हुआ अभी डॉट है ना डॉट चेंडू 4 चेंडू आतापर्यंत घेतलेला डबल 2-22 22 धावा झाल्यात. शेटच्या दिशेने चेंडू निघून जातो. एक चांगला फटका बॅट मधून सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू. बघा इथून धावफलकाची परिस्थिती खूप चांगली आता सुधारते. 26 26 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हार्दिक नहीं मारा हार्दिक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला मिळाला. तो सुद्धा कुठेतरी आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. बैट का किनारा यशी रक्षक रोहित का सहारा नहीं मिलते हुए चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 27 रन ऑन स्कोर बोर्ड. 28 इज अ टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल. 2 मिनिटं डीजे थांबवतोय. फक्त दोन्ही कर्णधारांना पुरस्कार दिला जाईल. साईशा 11 विरुद्ध हरिओम संघ. साईशा 11 विरुद्ध हरिओम संघ. बघा आपण तिसऱ्या राऊंड मध्ये जातोय. सो स्पर्धेच्या प्रवेश फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील. साई संघांना विनंती आहे त्या फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायच्या आहेत. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. दोन्ही संघांनी टॉसच्या बॉक्स मध्ये यायचे कर्णधार. चला दोन्ही कर्णधार. बैट्समैन अक्षय रोहित ना? अरे मस्त बॉलर है वो और रोहित ना साईशा 11 विरुद्ध हरिओम संघ. ए गोरा वाला रोहित है क्या जो बैट नीचे रखा है ना वो रोहित हाँ वही गोरा वाला. साईशा 11 कर्णधार आलेला आहे. हरिओम संघ टॉस्को बॉक्स मध्ये यायचे कर्णधार. बॉलर ने अरे टॉस है क्या लेकिन अरे भाई कितना गोलजी मारवरती प्रथमेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू इंटू द गॅप. सीमारेषा पार. कमान डीजे. राहुल भाई करतई दावा. नवीन 50 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. सुरुवात खूप चांगली केली. पहिल्या चेंडूवरती चौकार. एक फ्लाइंग स्टार्ट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूला टॅपच्या साऱ्याने घेऊन काढलं. यस प्रेक्षक वर्ग स्वतःला आधी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5. दिवेश पाटील आपणास विनंती असेल नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. साईशा 11 कर्णधार आलेला आहे. हरिओम संघ तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती. हलक्या त्याने ऑफसाईडला कट केलं गेलं. 4 चेंडूचा आतापर्यंत 7 धावा. शरीराचा वेध घेऊन चेंडूला अडवलं गेलं. वरच्या हँडवरती फेकी सुद्धा केली गेली. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8 रन ऑन बोर्ड.
शेटच्या दिशेने पुन्हा एकदा मिसफील्ड, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. बारा. राहुल पाटील करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. किरू पाटील, आपणास विनंती असेल आमच्या मंचावरती आदरपूर्वक विराजमान म्हणून तुम्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बॉलर कोण आहे बॉलर ना पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुकी, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू 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 थँक्यू. बघा इथून सुरुवात खूप चांगली घेते, फ्लाइंग स्टार्ट केली जाते. अक्षय पवार पहिल्या षटकामध्ये थोडेसे फायर दिसलं, त्याला नंतर रोहित सुद्धा आपले रंग सुद्धा बदलते. म्हणजे सुरुवात जी केली ती फ्लाइंग स्टार्ट केली, त्या स्टार्टला स्टार्ट ठेवायचं आहे. 17 धावा धावपळ करते, इथून खतरा थोडासा दिसतोय माही 11 या संघावरती. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलका धावा 17. पुन्हा एकदा अक्षय पवार ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे सन्मान दिला गेलाय. बघा ही वेळ असते की मॅच मध्ये कशा प्रकारे रणनीती आहे, कोणता चेंडू आहे, कोणत्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढायचा. हा फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 3 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलका धावा 18. डाव्या यष्टीचा खूप बाहेर चेंडू, वेग पाटील सर दोन्ही हात खोलताना 19 धावा धावफलकार दी. पुन्हा एकदा दिशा चुकली जाते. यष्टी रक्षकच्या माध्यमातून सुद्धा चूक केली जाते. वाईट +1 2 धावा. 21 21 धावा. बघा धावफलकाची सुरुवात कशा प्रकारे, दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 21 धावा धावफलकाची, म्हणजे ही एमसीसीची स्टार्ट आहे. मागच्या 2 मॅच मध्ये संघ कशा प्रकारे बॅकफुटला गेला होता या गोष्टीचा विचार केला गेला. नंतरला थोडंसं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण ऑफ साइडला ड्राईव्ह केला, चेंडू निघून जातोय. 1 बाउंस, सीमारेषा पार. अक्षय पवार ऑन फायर. कमांड डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. इथून अक्षय पवारला कुठेतरी माहिती आहे की मॅच मध्ये उन्हाचा तापा जास्त आहे, मॅच लवकर फिनिश करायची. कट केलं गेलं चेंडूला सिंगल साठी. 26 रन ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बघा दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये रिक्वायर रन रेटचा कशा प्रकारे पूर्णपणे परिस्थिती बदलून टाकले. खरं रन रेट कुठेतरी 12च्या हिशोबाने घेताना दिसतोय. ऑन साइडला फटका चांगला, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 27 धावा धावफलकाची लगावला गेला जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 1 धावा. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. थँक्यू. ओहो, इथून थोडीशी घाई केली जाते. मॅच फिनिश करायला मॅच मध्ये आतापर्यंत विचार केला तर औपचारिकता. टॅपच्या सहाय्याने मॅच फिनिश. फिनिश नाही, धावचीत आहे. चेंडूला अडवलं गेलं, चेंडू सिंगलच्या दिशेने गेला होता. टॅपच्या सहाय्याने पण चेंडूला अखेरच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला चेंडूला हातामध्ये आवडलं. त्यानंतर फेकी में सीबी नेकी, फेकी सुद्धा केली जाते. रनआउट धावचीतच्या रूपात पहिला आदरा. खूप चांगला खेळ दिला अक्षय पवारने. कुठेतरी दाखवलं होतं की मॅचला कशा प्रकारे स्टार्ट करायचे, मोठे फटके खेळायचे होते. हीच रणनीती कायम ठेवली गेली. अकरा चेंडू आणि 1 धावा. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ डगआउट मध्ये येऊन राहायचंय. पुन्हा एकदा धावचीची संधी. कशा प्रकारे संघ बॅकफुटला जातोय. सिंगल खेळण्याच्या नादात अजून एक ब्रेक थ्रू. कमांड डीजे. थँक्यू. बघा या मोमेंटमचा उल्लेख केला जातो. जर का तुम्ही मॅच विजयाच्या दिशेने जातोय, सामना फिनिश करण्याची, पण अशा प्रकारे मॅच जर का फिनिश होतो तर नेक्स्ट मॅचसाठी मोमेंटम थोडंसं तुटलं जातं. आतापर्यंत विचार केला तर खूप चांगलं